विटा आगाराची विटा ते भिवघाट बस क्रमांक MH14 BT 3255 आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा बस क्रमांक MH14 BT 4270 यांचा काल गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता विट्याजवळील रेणावी घाटात मोठा अपघात झाला। विटा ते भिवघाट ही गाडी घेऊन चालक माणिक मंडले विट्याहून भिवघाटच्या दिशेने निघाले होते। रेणावी घाटाच्या चढतीकडे गाडी निघाली होती। त्याचवेळी विजापूर मेढा बस क्रमांक MH14 BT 4270 रेणावी घाटातून विट्याच्या दिशेने खाली येत होती। या घाटातील वळणावर दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली। प्रत्यक्षदर्शीनुसार घाटातील उतारावर मेढा डेपोच्या गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येत असलेल्या विटा आगाराच्या गाडीवर वेगाने येऊन आदळल्याने हा प्रकार घडला। यात खानापूरच्या रहिवासी नंदा हरिदास त्र्यंबके वय वर्ष 60 आणि बांबवडे जिल्हा सातारा येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील वय वर्ष 78 हे दोघे वृद्ध जागीच ठार झाले। या अपघातात एकूण 38 जण जखमी झाले होते, त्यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर होती। यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळकरी मुलं-मुली यांचाही समावेश होता। आज सकाळी विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली साक्षी पवार हिचा मृत्यू झाला। तिच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला होता। साक्षी पवार ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची आहे। तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते। साक्षीला एक छोटी बहीण आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची। साक्षीचे वडील लहानपणीच वारले आहेत। दरम्यान रेणावी घाटातील एसटी बस अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत आणि जखमींचा सर्व खर्च शासन करणार अशी घोषणा प्रतापराव सरनाईक यांनी केली आहे। याबाबत आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला होता। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी रात्रीपासून आपण सातत्याने चर्चा करत होतो। या अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना परिवहन विभागाकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन आणि एसटी महामंडळ करणार आहे अशी माहिती आमदार बाबर यांनी दिली आहे।